हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं रोहित शिंदे चॅनल मध्ये स्वागत आहे. तर गाईज, तुम्ही लास्ट ब्लॉग पाहिला असेल, तो होता इकडचाच होता. म्हणजे आम्ही चाललेलो गावाला, गावावरून रिटर्न परत इकडे आलो, घरी आलो. कारण की तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉग मध्ये काय झालं ते. तर आज परत आम्ही चाललोय गावाला, ट्रेननी चाललोय. आज आज रील्स नाही घेणार, गाडी बिडीने जाणार आहे आम्ही. आज आम्ही चाललोय ट्रेननी. तर बॅगा बिगा परत रेडी आहेत आमच्या. तर तयारी वगैरे झालेली आहे आमची. आणि जी पहिली ट्रेन मिळेल त्या ट्रेनने आम्ही जाणार आहे. रिझर्वेशन तर आमचं आहेच नाही, कारण की एक दिवसात रिझर्वेशन भेटणार नाही त्यामुळं. तर आता जी गाडी भेटेल त्या गाडी, जागा भेटेल त्या गाडीत जायचं, कसं पण करून रत्नागिरीमध्ये पोहोचायचं. कुठलीही ट्रेन भेटेल त्या ट्रेनमध्ये बसायचं, कसं बसत बसायचं आणि जायचं डायरेक्ट सरळ रत्नागिरीला. तर आता आमची सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे, आंघोळ वगैरे सगळ्यांची झालेली आहे. तर आता आम्ही निघू थोड्या वेळात. तर आता काही सकाळचे 6:30 वाजायला आलेत. काहीच आता आम्ही निघालो स्टेशनला जायला, खारघर स्टेशनला. फायनली आम्ही आता ट्रेन मध्ये बसलेलो आहे. इथं बसलेले आहेत पप्पा, त्या साईडला बसलेत. म्हातारा बघा खातोय. एक्सपिरियन्स आवाज येईल असं बोल. चांगला चाललाय. बाबूचं काम चाललंय इथं, रंगोटी करायचं. तर आता पेन आला, पेन. काल आम्ही 11 वाजता पेनला होतो, है ना? 11 वाजता पेनला होतो ना आपण. आणि आता आम्ही 8-8:30 पर्यंत पेनलाय. 8:30 वाजले. आप आ रहे हैं फिर मैंने तो इसलिए बोल दी सो रहे हैं ना, तो फिर मैं आ रहे हैं ना इसलिए बोल रही हूँ. गरम का पैसा ताजा गरम खाओ, बड़ा पाव एकदम गरम. दादा गरम है क्या? गरम नहीं, पैसे रिटर्न. ले लो, रिटर्न दे दो. ये गरम नहीं, पैसा रिटर्न. हरी मिर्च पानी साथ खाओ, गरम खाओ, गरम एकदम गरम खाओ, गरम नहीं, पैसा रिटर्न. पैसा रिटर्न दे दो. एकदम गरम कुठला काय खावा आता तो वडापाव. तिकडे गेलं ते काय झालं काय? काय करायचं ते? शी, त्याला काय लागले? त्याला पॉटी लागली. मी नाही घेणार. त्याला चांगले घाला, खाली टाक. आलं तर म्हणा स्वच्छता तिकडं बघ, किती घाण करून ठेवली. तिकडं सगळी घाण, इकडं पण घाण करून ठेवली. इथं तर त्याच्यापेक्षा घाण आहे. काय ते काय बोलली? ही अशी ट्रेन आहे, या ट्रेन मध्ये सीटवर बसून बसून सिगरेट पित आहेत. सगळे बिडी लवर आहेत. उतरायची तयारी करा. स्टेशन आलेलं आहे आपलं रत्नागिरी. आशीर्वाद घ्या, आशीर्वाद. असं काय नसतं. तर गाईज, आम्ही फायनली रत्नागिरी स्टेशनला आलेलो आहे आता. आणि आता आम्ही वरती चाललोय. थोडा भाव आमची वाट बघतोय बाहेर. वाट नाही बघते, आम्ही त्याला बोलवलंय. तो तर थांबला असेल बाहेर, किंवा नसेल थांबला, किंवा तो येत असेल, काय माहित. ते बघा, मग मी इथे बाकी बहिणी मागे, पप्पा इकडे फेडलेत. तर चलो
फायनली रत्नागिरीमध्ये टच झालेलो आहे आम्ही इथे. आपण बिना टच आलो. कोण बोललं? TCU तिथं म्हणून बोललो. राणी लवकर ये, आपल्याला तिकीट नाही. आपण बिना तिकटाचे आलोय. इथे TC आहे ना म्हणून बोललो. ती बघ चेक करते. चला लवकर, रत्नागिरीमध्ये आलेलो आहे आपण. सुखरूप आलो आपण रत्नागिरीमध्ये ना. पोचलो रत्नागिरीमध्ये, फायनली पोचलो. बघा रत्नागिरी बघा आमची. मस्त गेलं स्टेशन. तर काही आता आम्ही भाऊ अर्ध्यांना घेऊन गेलाय कारण गाडीमध्ये जागा नव्हती. आणि आम्ही दोघं आता आम्ही चाललोय बस पकडायला. बघू आता तिथं बस भेटते की नाही भेटते. चला. रत्नागिरीत रस्त्याचे हाल काय सुधरत नाहीत. रस्त्याच्या काम अजून होतच आहे. लास्ट टाइम आलो तेव्हा पण रस्त्याचे हाल असंच होते. आणि सगळ्यांचे रिएक्शन काय होते? सगळ्यांचा एकच प्रश्न असेल, कसं काय झालं, काय झालं, काय झालं गाडीचं, काय झालं गाडीचं कसं काय आलं कुत्र्यामध्ये. आम्ही आमंत्रण दिलं कुत्र्याला म्हणून आलो माझ्या मध्ये. काल थोडी हळद गाजवायची राहिली आपली, तर हळद गाजवली असती. आपण लग्न गाजवूया. लग्नात गाजवा आपण. हळद गाजवलं तर नाही भेटली आम्हाला, लग्नात तरी गाजवायची. लग्न गाजवायला चाललंय आम्ही. लग्न गाजवायचं भाई. तर गाईस आम्ही मगाशी घरी पोचलो पण, आणि आता माझं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि मी आता आलो खाली, पण मी अजून काय तुम्हाला दाखवलं नाही वरचं. मग दाखवलं मी वरचं काय काय गोष्टी आहेत. भावाला पण तुम्हाला दाखवल. आता संध्याकाळी जायचं पूजा पण आहे, ती पूजा पण तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करत, काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न करत. ठीक आहे. आता मी चाललो आहे वहिनीला सोडवायचं मला, तर वहिनीला सोडवायला चाललो आहे. तर थोड्या वेळात चाललो आहे वहिनीला सोडवायला. तर चंद्रवाईला जायचं आहे मला, तर तिला घेऊन जायचं आहे मला. तो येतोय का? नाही येते. तर काहीच आम्ही चाललो होता आत्याकडे. वहिनीला रिटर्न तिकडनं घेऊन यायचं आहे. तिने एक्स्ट्रा कपडे ते आणले त्यासाठी. मग आम्ही तिकडनं तिला रिटर्न आम्ही आईकडे घेऊन जाणार तिथे. तर आम्ही आज रस्त्याने जे चाललो आहे ना, त्या रस्त्याला वाट नेऊ शकतो किंवा बिबट्या वगैरे पण आहे तिथे. तर आम्हाला थोडी आता भीती वाटते. आता मोबाईल तो पकड. तर काहीच आम्ही या रस्त्याला जे चाललो आहे ना, या रस्त्याला ना बिबट्या वगैरे पण येऊ शकतो किंवा वाघ वगैरे आहे इथे. तर याची थोडी आम्हाला भीती वाटते, कारण आता दादा मागे राहिलाय आणि आम्ही पुढे आलोय. आणि जर अचानक असा समोर बसलेला आम्हाला दिसला ना बिबट्या, तर काय करूया आपण? काय करायचं? पुढे मारायची. समोर जर बिबट्या दिसला तर काय करायचं? नको रे बाबा, पापे ओरडल, गाडी सोडून आला माझी. अरे आलं घर आलं आत्याच. हे काय गेलं वर गेलं. कुठे गाडी चाललं तू? तिकडनं जाऊ ना. चला, आत्याचं घर आलेलं आहे या प्रकारे. आणि अजून दादा आलेला नाहीये, तो मागे राहिलेला आहे.